आणि यानंतर बातमी बीडमधनं आहे। धारूरमधल्या दुहेरी हत्या आणि बलात्कार प्रकरणी 2 आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। बीडमधलं हे संपूर्ण प्रकरण आहे। धारूरमध्ये घडलेलं होतं हे प्रकरण। गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय नेमकी माहिती आहे? कोर्टाने आज काय शिक्षा सुनावली आहे? त्यांना खरं तर प्रकरणाच्या धर्तीवरती फास्ट ट्रॅक वर चालणार आणि पहिला निकाल येणार हे प्रकरण म्हणावं लागेल। कारण 1 वर्षापूर्वी धारूर तालुक्यातल्या चोरंबा या गावी एक घटना घडली होती, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता। तिच्या डोळ्यासमोरच तिच्या आईचा सुद्धा खून करण्यात आला होता। मात्र जवळपास 1 महिना पोलीस तपास करत होते, आरोपीचा तपास लागत नव्हता। मात्र ज्यावेळी गावातीलच 2 इसम त्यामध्ये आरोपी असल्याचं पोलिसांना कळलं, त्यानंतर अगदी जलद गतीनं पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवली आणि माजलगाव कोर्टाकडे हे प्रकरण होतं। माजलगाव कोर्टाने या दोन्ही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। अगदी 1 वर्षात निकाल लागून फाशीची शिक्षा सुनावण्याचं हे काही दिवसातलं एक दुर्मिळ प्रकरण म्हणावं लागेल। त्यामुळं ज्या पद्धतीनं या प्रकरणानंतर पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि ज्या पद्धतीनं पोलिसांनी तो तपास पुढे नेला, यामुळे आता कुठेतरी एक समाधान व्यक्त केलं जात आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवलेलं आहे।